अकोला महानगरपालिकेने बस स्थानकाजवळील अंडरपास दुरुस्तीचा गाजावाजा केला. मात्र पहिल्याच पावसात अंडरपास पुन्हा पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करावा लागला. त्यामुळे मनपाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोला शहरातील विकास कामांचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी बस स्थानकाजवळील अंडरपासची दुरुस्ती करण्यात आल्याचा मोठा प्रचार करण्यात आला होता. मात्र पावसाची एकच जोरदार सर आली आणि अंडरपासमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी अंडरपास वाहतुकीसाठी बंद करावा लागला. यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांची विकास कामे होत असताना अशा कामांची गुणवत्ता नेमकी कोण तपासते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ बैठका, घोषणा आणि उद्घाटने या पलीकडे जाऊन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. दुरुस्तीनंतरही ती समस्या कायम राहिल्याने अकोला महानगरपालिकेच्या नियोजनावर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.